नरडाणा पोलिसांनी चोरी प्रकरणाचा लावला छडा। कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा 33वा पदवीदान समारंभ संपन्न। शहरातील द्वारकानगर व ओम शिवनगर परिसरात रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ। आणि धुळे शहरातील विद्यालयांमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन। नरडाणा पोलिसांनी चोरी प्रकरणाचा छडा लावीत चोरी प्रकरणी विधी संघर्षग्रस्त बालकांची चौकशी केली आहे। नरडाणा पोलिसांच्या या कारवाईमुळे चोरट्यांचे धाबे दणाणले असून इतरही चोरी प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता आहे। शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा पोलीस ठाणे येथे दाखल गुन्हा अंतर्गत फिर्यादी राहुल कपूरचंद बाफना यांनी आपल्या दुकानातील मोबाईल व इतर वस्तूंची चोरी झाल्याची तक्रार दिली होती। दिनांक 16 नोव्हेंबर 2024 रोजी नरडाणा येथील न्यू विको मोबाईल फोनवाले या दुकानातील चोरीची घटना घडली होती। अज्ञात चोरट्याने दुकानाच्या बाजूच्या मोकळ्या खोलीतून भिंतीतील विटा काढून प्रवेश करत 72,000 रुपयांची रोख रक्कम, 14 मोबाईल, सीसीटीव्ही, DVR बॉक्स चोरला होता। या प्रकरणी तपासाची चक्रे वेगवान करीत सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदारांनी वेगाने तपास सुरू केला। नरडाणा रेल्वे स्थानकाजवळ एका संशयित मुलाला ज्युपिटर स्कूटीसह ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता तो विधी संघर्षग्रस्त बालक असल्याचे निष्पन्न झाले। त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून आरोपीकडून एकूण 4,23,000 रुपये किमतीचे 14 अँड्रॉइड मोबाईल, एक सीसीटीव्ही, DVR बॉक्स व एक ज्युपिटर स्कूटी क्रमांक MH18 BW 8776 हस्तगत करण्यात आले आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे व त्यांच्या टीमने केली। या टीममध्ये पोलीस अंमलदार मनोज कुंवर, विजय आहेर, हेमंत पाटील, ललित पाटील, रवींद्र मोराणीस, नारायण गवळी, योगेश गीते, गजेंद्र पावरा, विजय माळी यांचा समावेश होता। उच्च शिक्षणातील सकल नोंदणीचे प्रमाण पुढील 10 वर्षात 50% वाढविण्याचा निर्धार करण्यात आला असून त्यासाठी शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांवर मोठी जबाबदारी येऊन पडली आहे। नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून हा निर्धार पूर्ण करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती श्री CP राधाकृष्णन यांनी व्यक्त केला। कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा 33वा दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्न झाला आहे। यावेळी राज्यपाल श्री राधाकृष्णन बोलत होते। यावेळी विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष प्राध्यापक M जगदीश कुमार, कुलगुरू प्राध्यापक VL माहेश्वरी, प्राध्यापक कुलगुरू प्राचार्य ST इंगळे तसेच व्यवस्थापन परिषदेचे सदस्य उपस्थित होते। राज्यपाल श्री राधाकृष्णन म्हणाले की नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत आपण परिवर्तनाच्या युगाला प्रारंभ केला आहे। उच्च शिक्षणातील सकल नोंदणीचे सध्याचे प्रमाण 28.4% असून सन 2035 पर्यंत हे प्रमाण 50% नेण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवण्यात आले आहे। विद्यार्थी समाज आणि उद्योगांच्या विकसित होत असलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावे लागतील। आजच्या डिजिटल युगात ऑनलाईन शिक्षण हे एक महत्त्वाचे साधन बनले आहे। शिक्षक हा प्रतिभावान आणि चारित्र्यवान पिढी निर्माण करीत असतो। एक चांगला शिक्षक केवळ माहितीच देत नाही तर नवनिर्मिती, सृजनशीलता आणि संशोधनाचा मानसिकतेला प्रेरणा देत असतो। शिक्षकांनी तंत्रज्ञान आत्मसात करून विद्यार्थ्यांमध्ये जीवन कौशल्य रुजवावीत असे आवाहनही त्यांनी यावेळी केले। कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ हे ग्रामीण व आदिवासी भागात असूनही उत्तम प्रतीचे उच्च शिक्षण देत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला। विद्यापीठातील 4 वर्षीय ऑनर्स डिग्री प्रोग्राम, अपेंडनशिप डिग्री प्रोग्राम तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी काही पुस्तकांचे मराठीत केलेले भाषांतर
विद्यापीठातील इनोव्हेशन इन्क्युबेशन केंद्रामार्फत स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी राबविले जाणारे उपक्रम याबद्दल राज्यपालांनी विद्यापीठाचे कौतुक केले। पदवीधर विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते म्हणालेत की भविष्यात येणाऱ्या आव्हानांचा आत्मविश्वासाने सामना करा। पालक शिक्षक यांचे योगदान विसरू नका। या विद्यापीठाला बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्यात आले असून बहिणाबाईंचा वारसा पुढे नेण्यात विद्यार्थिनींचा सहभाग सुवर्ण पदकातील संख्या बघता अधिक दिसून येतो। ही आनंदाची बाब असल्याचे ते म्हणाले आहेत। कुलगुरू प्राध्यापक माहेश्वरी यांनी विद्यापीठाच्या विकासाचा आढावा सादर करताना गेल्या वर्षभरातील नाविन्यपूर्ण उपक्रम, शैक्षणिक वाटचाल याबद्दल माहिती दिली। यावेळी काढण्यात आलेल्या दीक्षांत मिरवणुकीच्या अग्रभागी विद्यापीठाचा मानदंड घेऊन जनसंपर्क अधिकारी डॉक्टर सुनील पाटील होते। राष्ट्रगीत, राज्यगीत आणि विद्यापीठ गीत यावेळी सादर झाले। कुलसचिव डॉक्टर विनोद पाटील यांनी कुलपतींकडे कार्यक्रम सुरू करण्याची परवानगी मागितली। अधिष्ठाता प्राचार्य S.R. राजपूत यांनी विज्ञान व तंत्रज्ञान, प्राध्यापक अनिल डोंगरे यांनी वाणिज्य व्यवस्थापन विद्याशाखा डॉक्टर जगदीश पाटील यांची मानव विज्ञान विद्याशाखा आणि डॉक्टर साहेबराव भुक्कड यांनी आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेच्या स्नातकांना पदवी प्रदान करण्यास्तव केलेल्या विनंतीनुसार स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आल्या। मंचावर व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सर्वश्री राजेंद्र ननवरे, प्राध्यापक अनिल डोंगरे, प्राध्यापक साहेबराव भुकुन, प्राध्यापक M.S. वगारे, प्राचार्य संजय सुराणा, प्राध्यापक शिवाजी पाटील, प्राध्यापक सुरेखा पालवे, ॲडव्होकेट अमोल पाटील, नितीन झालटे, प्राध्यापक महेंद्र रघुवंशी, डॉक्टर पवित्रा पाटील, डॉक्टर संदीप पाटील, डॉक्टर कपिल सिंघेल, CA रवींद्र पाटील हे उपस्थित होते। चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरुम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे। गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक QC लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे। फोन 235 570। मूलचंद चोखमर कांकरिया यांच्या आशीर्वादानं वैद्यकीय क्षेत्रात नामांकित असलेले गणेश मूलचंद कांकरिया यांच्या वतीनं धुळे शहरात सादर आहे मेडिकलची दुसरी शाखा, सिटी सेंटर मेडिकल, गोल चौकी, महात्मा गांधी पुतळ्यासमोर, आग्रा रोड, धुळे। सिटी सेंटर मेडिकल दालन धुळे शहरात सज्ज आहे। सर्व हॉस्पिटलची औषधे, डायबिटीज, ब्लड प्रेशर, त्वचारोग ह्या आजारांवरील गुणकारी औषधे, शिवाय नेबुलायझर वाफ मशीन, डायपर्स, 6 वर्षातील बालकांसाठी उपयुक्त सेरेलॅक, शौचाकरिता कमोड चेअर, सर्जिकल वॉकर, आधाराकरिता सर्जिकल काठी, सर्जिकल बेल्ट तसेच सर्व प्रकारची औषधे आणि हो, नामवंत कंपन्यांचे चॉकलेट्स, आईस्क्रीम कोन, कोल्ड्रिंक्स, ब्युटी प्रोडक्ट्स, जनरल प्रोडक्ट्स हे देखील सिटी सेंटर मेडिकलमध्ये उपलब्ध आहे। आणि हो, सर्व उत्पादने आमच्याकडे वाजवी दरात मिळणार आहे। सिटी सेंटर मेडिकल, तुमच्या आरोग्याची काळजी आम्हाला आहे। विश्वास, प्रामाणिकपणा आणि सेवाभावी वृत्ती म्हणजेच सिटी सेंटर मेडिकल। संपर्क गोल चौकी, महात्मा गांधी पुतळ्यासमोर, आग्रा रोड, धुळे। धुळे शहरातील द्वारकानगर व ओम शिवनगर परिसरात स्थानिकांच्या मागणीनुसार रस्ता काम करण्यात येत आहे। या रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ नुकतेच शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले आहे। यावेळी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। धुळे शहरातील महापालिका प्रभाग क्रमांक 2 परिसरात द्वारकानगर व ओम शिवनगर येथील रस्ते निकृष्ट झाल्याने स्थानिकांची मोठी अडचण होत होती। वारंवार मागणी करूनही रस्ता काम होत नसल्याने स्थानिकांमध्ये प्रशासनाविषयी रोष होता। मात्र परिसरातील सनी मोरे व गणेश चौधरी यांनी स्थानिकांची गरज लक्षात घेता शिवसेना शिंदे गट जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांच्याकडे या कामासाठी पाठपुरावा केला असता
श्री मनोज मोरे यांच्या प्रयत्नातून या रस्ता कामासाठी निधी उपलब्ध झाला असून या रस्ता कामाचा शुभारंभ नुकतेच श्री मनोज मोरे यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले आहे। यावेळी परिसरातील गणेश ठाकरे, पिंटू हटकर, अमोल कासार, छोटू बदाणे, लक्ष्मण वाडिले, वाल्मिक ठाकूर, भगवान माळी, रवींद्र जडे, राहुल माळी, सुहास शिंदे, पारस महाजन, विजय गोसावी, लक्ष्मण बोरसे यांच्यासह संजय वाल्ले व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। धुळे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही श्री मनोज मोरे यांनी यावेळी दिली आहे। त्यावेळेस असं सांगितलं होतं की पुढच्या पावसाळ्यामध्ये तुम्हाला तुमच्या स्वतःच्या रस्त्यावरून चालता येईल अशी व्यवस्था करून बोललो होतो का? आठवतं तुम्हाला? दिलेल्या शब्दाप्रमाणे आम्ही जागतो। जवळपास आता हा तिकडे कोणती कॉलनी? ओम शिवम आणि द्वारका नगर। आता हा रस्ता जो चालू होतोय हा पण जवळपास 1 कोटी रुपयातून हा रस्ता होतोय। याच्या अगोदर या संपूर्ण परिसरामध्ये अशीच परिस्थिती होती। 30 वर्ष, 40 वर्ष, 35 वर्ष रस्तेच झालेले नाहीये। ते रस्ते आपण करण्याचा प्रयत्न करतोय। अजून 50 कोटी कमी पडतील गुलाब भाऊ इथं, परंतु जे जे शक्य होईल ते करण्याचा प्रयत्न करतोय। आतापर्यंत 13-14 कोटी रुपयाच्या रस्त्यांची कामं आपण या 2 नंबर प्रभागामध्ये करून टाकले। लोकांचं समाधान पण आहे। अजून राहिलेला जो बॅकलॉग आहे तो पण आपण काढून टाकू, परंतु तुम्ही पण देखील थोडंसं आता स्वतःचे विचार बदलले पाहिजे। निवडणुकीच्या काळात लोक येतात, गोड गोड आश्वासनं देतात, मोठे मोठे स्वप्न दाखवतात, आपण भुलून जातो त्या स्वप्नांसोबत ते काहीतरी ते आणून देतात। कोणती नोट होती ती? गुलाबी नोट। एकदा घेतो आपण, समजा सगळ्यांनी काही घेतली नसेल, परंतु ती नोट 5 वर्षातून एकदाच येते आणि त्या नोटचा गैरफायदा समोरचा त्याच्या पेट्याच्या त्या नोटच्या जोरावर, तुमच्या मताच्या जोरावर जमवून घेतो। तो रगड होतोय, परंतु तुम्हाला रोज अनंत अडचणींना सामोरे जावं लागतंय। नुसतं रस्ता नाही झाला, नुसत्या गटारी नाही झाल्या, पावसाळ्यात पाणी तुंबलं तर त्याचे दुष्परिणाम काय फक्त पावसाचे पाणी तुंबणं नाहीये, तुमच्या आरोग्यासाठी देखील या सगळ्या गोष्टी घातक आहेत। अनेक वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावं लागतं। डेंग्यू, मलेरिया। श्रीमती मंगलाताई गंद्रे बालमंदिर आणि सुंदरबाई बाफना प्रायमरी स्कूल यांचे वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या दिमाखात संपन्न झाले आहे। या स्नेह संमेलनात विद्यार्थ्यांनी विविध कलाकृती सादर करीत उपस्थितांची मने जिंकून घेतली आहेत। धुळे शहरातील विविध शाळा महाविद्यालयांमध्ये वार्षिक स्नेह संमेलन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। शहरातील मंगलाताई गंद्रे बाल मंदिर व सुंदरबाई बाफना प्रायमरी स्कूल येथे नुकतेच प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण कुवर यांच्या उपस्थितीत वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते। आयोजित स्नेह संमेलनात शालेय विद्यार्थ्यांनी विविध कलागुण सादर करीत उपस्थितांची मने जिंकून घेतली। दरम्यान प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण कुवर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करीत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत।